रामकृष्ण हरी मंडळी. कस काय मग मजेत का? मजेत फार दिवस टाकावं लागतंय सारखंच. दिवस मावळा गेलाय. दिवस मावळता व्हिडिओ चालू केलाय बघा. मग काय आज सवड नाही म्हणजे लय आज काम होते. आज काय कामाला सांगायलाच नको. तुमच्या माग माग कवर हिंडू मी. म्हणजे माझं काम आहे तसं मी चालणार. तुमचं काम आहे का? मी काय काम करीत नाही काय मग? मला एक पाव हाकलेला आहे. हा आता मला काय काय करायची आता धाराचा टायमिंग झाला ते. आज काय मिस्त्री आलते. हे पहिला आपला पाण्याच्या टाकीसाठी कट्टा केलता आणि हे पण खुराकासाठी बनवून घेतलाय. आपल्याला ह्याच्यावर खुराकाची थापी टाकायची या, त्याच्यामुळे बनवून घेतला या बघा. असा काय पाऊस काळ्यात आहे नाही काय, वरती पात्रा बित्रा आहे समजा व्यवस्थित आहे. इथं पाऊस काळ्यात आपल्याला खुराक टाकण्यासाठी पाऊस काय म्हणजे कंपल्सरी लागणारी गोष्टच आहे. आपल्या इथं गोठा आहे, ह्या गोठ्यामध्ये इथं खुराक असं टाकायला घ्यायला भनभन नको, काळजी नको. त्याच्यामुळे आज गाया धुवून काढल्यात बघा. इकडं ह्या गोठ्यामध्ये गाया धुवून काढल्यात असा एसटीपीने बघा. आज कसं काय गाया दिसतात मस्त अशा चकाचक. म्या धुतल्यात आणि कुणी धुतल्यात? खरं बोलत जा जरा. आपण म्या धुवून काढल्या का नाही स्वच्छ सारे? स्वच्छ मग काय निमशात तसं ठेवलं काय त्यांना? स्वच्छ मग काय निमशान ठेवलं? मला सकाळच्या उद्या सकाळच्याला होय तेवढं आहे बाबा. उद्याच्याला हाय अशाच फात्यात पुन्हा. उद्या सकाळ परत बघायचं हाय अशाच. कापायची पुढे एक्सपान तिकडं गव्हाणीत या. पण बघा इकडं आपल्या गायन खाली ना स्वच्छता मात्र एकच नंबर बाबा. आम्ही भरपूर गोठ्यांवर गेलो, भरपूर गोठे बघितलेत, भरपूर लोकांच्या गाया पण बघितल्यात, पण नाही बाबा लोक लय भंगार गाया सांभाळतात. इकडं बघा असा मस्त अशा स्वच्छ करून घेतले. तर लोक लय म्हणजे लय घाण, लय रादाळेत, लय सांगायजोगच नाही इतकं घाण राहते. तर तसं नाही व, घाण राहण्याचं नाही काय. आपल्याला आज त्याच्यावर बसायचंय, उठायचंय, धारा काढायला, चारा टाकायला आपल्यालाच त्याची भरपूर अशी अडचण होती. त्याच्यामुळे व्यवस्थित राहिलं पाहिजे थोडंसं. हां खर्च एकदाच हां थोडं नीट नाटक केलं म्हणजे पुन्हा बंद बंद नाही, पण लोक खर्च करायला नको म्हणून तेवढं आहे. बरोबर आहे. इकडे चाललंय दुधाच्या मिशनचा पाईपाचं काय चाललंय या. काय खराब झालता काय पाईप? खराब झाला, तोंडाला खराब झालता वय. झालं जोडा जाडी दुधाचे बकेट बिकेट जोडून ज्याची त्याची काम ज्याला त्याला. गरज आहे, जगत आहे आपण तेवढं आहे. काय करतो जगत होत. एक स्पान कसं आहे दाखवा की इकडं कसं जोड बघा. इकडं एक स्पान कापायचं टेन्शन. मी मग आता सांगितलं कुठलं बी एकदाच होतं. साच्या एकदाच आणला म्हणजे आयुष्यभर जाईल ना. पिढीना पार या असं टाकून ठेवून हरवण का? हां हां एक पो टाकून हवी. तुम्ही सारखं त्यांच्या पशी फावडा घेऊन आपल्याला ती गाण पटत नाही. ती सारखं फावडा घेऊनच त्यांच्या मागा असते. बघा मला ती घाण जुळत नाही. सारखं त्यांच्या मागा हायतच. जगत आहे बाबा त्यांची जेव्हा मग त्यांनी बसायचं त्याच्या. परत आजारी पडायचं, मस्टडी व्हायची. त्याच्यापेक्षा आपलं कसं जिथली तिथं व्यवस्थित केलेलं. हा मग काय बरोबर आहे ना. इकडं बघा पाण्याचं नियोजन केव्हा चालू केलं? सकाळी 8 वाजता. बोराची मोटर आहे आपली बारकी. बोर आपला कंपल्सरी चालूच असतो. इकडे बघा पाण्याचं नियोजन अशा कुंड्या भरून ठेवलेल्या असतात. हा आणायची ना ती पाण्यासाठी. एक तेवढी चप्पल धुवून काढ लय भरली. हा धू हा
काय झालं तुम चप्पल धुतली म्हणून काय फरक पडेल का? मी पाय धुतो हा तो चप्पल धु माझी. बरे बरे धुते धुते ती दुसरी चप्पल ती शेणातली चप्पल आहे. बरे ना. म्हणजे काय होईल सकाळच्या गावात जायला फटाफट वाळलं. इकडं बघा इकडं बी ही पटांगण कसं काय पाणी बिनी मारून स्टाप टेप करून ठेवलंय समजा. रंगत नाही आगे बाय आगे बाय आगे बाय जानवीना रंगत नाही. तुम्हाला आपण नाही एखाद्या काय करू कॉमेडी हे गाय हागी गाय हागी कॉमेडीच्या हिडो मध्येच नेऊन आपण तुम्हाला सोडू एखाद्या. गाय हागी भरान काय आहे मग आता पाय धुवायला गेल तू पाय धुवून काढल्यात हा. गाय हागी आज संध्याकाळच्याला परत हिटर लावतात. आता हिटर लावलाय त्यांनी. संध्याकाळी दारा बिरा झाल्यावर मस्त गरम पाण्याने असं हातपाय तोंड बिंड किती सारखं तुला तरी ती काय होतं बसतंय फ्रेश. मग पार धारा बिरा झालं की मग ती हात पाय धुले हा सकाळची आंघोळ हा मग त्याच्यावर सकाळ उठलं की परत सुरू शियान राडा खाया कुठीन आंघोळ. एक रेकाचा पुन्हा सुरूच. एक रेकाला कमीच नाही. कसं वाटते बर बर वाटते. कसं असतं आपण गव्हाण केली गव्हाण खरोखरच आम्हाला बाळू मामा खरोखरच पाहून झाला म्हणायचं. बाळू मामा आम्ही सकाळ उठल्यापासून संध्याकाळीपर्यंत ह्याच गोठ्यामध्ये असतो आणि हे आम्हाला बाळू मामांचा आशीर्वाद असतो. इकडं बघा असा आम्हाला बाळू मामांचा आशीर्वाद आहे. या उठल्यापासून जेव्हा आशीर्वाद त्यांचा आम्हाला संध्याकाळ झोपेपर्यंत त्यांचंच आम्ही त्यांच्या समोर असतो. आम्ही बघा असं गोठ्यात आल्याच्या नंतर आहे ना ती फ्रेम आहे का हा ती फ्रेम बारीक आहे फ्रेम लय मोठी बनवा. बर बनू ना. आम्ही गोठ्यात हो का आल्याच आमची एंट्री डायरेक्ट हो का अशी होती बाळू मामावर. डायरेक्ट आलं की समोरच बाळू मामाचं दर्शन होतं. धरणतला सांगते रे मामा तो हाय म्हणून मी हाय. तसं नसतं. कसं सांगाव का त्याचं एक म्हणया नीतिमानता साप असावी. नीतिमानता साप असली की देव कुठं बी प्रकट होतो. म्हणजे आमच्या तर लय वाईट आम्हाला पण आम्ही येत नाही. आमच्या पाठीमाग मामा असतात. मामा असतात ना तिथं सगळं असतं. इतके बी लोक आमच्यावरती दातखडं खातेत ना आमच्या इतकं बी चित्तीत आहेत निंदित आहेत. आणि हे आम्ही काय चॅनल काढलेलं आपलं हे यूट्यूब चॅनल आहे हो. आणि ह्याच्यावरती काय चर्चा करतेत काय सांगावा सांगायचोगच नाही इतकी चर्चा करतेत. पण करी नका. कसं निंदणाराची घरे शेजारी असावीत. किती निंदा आणि किती चिता तरी आम्ही कुणाच्या बापाला भेट नाहीत आणि भेटणार बी नाहीत. का तर तुम्ही काय आम्हाला मोबाईल घ्यायला पैसे दिले नाहीत किंवा गोठा तयार करायला पैसे दिले नाहीत. आम्ही कुणाच्या एका रुपयातही नक्त मिंद नाहीत. आणि आम्हाला आजपर्यंत कुणी 1 रुपया दिलेला नाही ना आम्ही कुणाचा घेतलेला बी नाही. आणि त्यांनी यावं आणि म्हणावा मी तुम्हाला 10 पैसे दिलेत म्हणून आणि तुम्ही घेतलेत म्हणून. हा म्हणूनच म्हण. त्याच्यामुळं कसं देव आमच्या काय का ना आम्ही कुणाचं वाईट निंदित नाही चित्तीत नाही. त्याच्यामुळं देव आमच्या फायद्यावर या उपयोगावर या. देव कसं त्याला बी धडा शिकवतोय चमत्कार दाखवतोय देव त्यांना आणि दावला बी. त्याच्यामुळं भ्यायची कारण नाही काहीच आणि काळजी करायची बी कारण नाही. कसं मामाचा आशीर्वाद आहे आमच्या डोक्यावरती. मामा आहेत हा मामा आहेत त्याच्यामुळं आम्ही काय भेट नाही. तर आणि मामाला आमचं सदैव मागणं असंच आहे की असंच सुखाचं आनंदाचं समृद्धीचं असावं. आम्हाला आहे ह्याच्यात आम्ही समाधानी आहेत. आम्हाला ह्याच्यापेक्षा काही पाहिजे बी नाही आणि नको बी. हाय ह्याच्यातच सुखी आणि खुशी आहेत. एवढंच पाहिजे ना आमचं एवढंच मागणं या फक्त. कसं एखाद्याला गु खायची महाग सवयीच असते. राजाचा बी गु खात्यात. आपण तर किती केलं तरी माणूस या देवादिखांना भोग चुकला नाही. हे आपण हे तर माणसात येतं. त्याच्यामुळं माणसाला हा भोगणं माणसाचं कर्तव्यच या. त्याच्यामुळं काळजी करायची नाही विचार करायचा नाही. मी आता ठरवलं या आता मोहर आपला संघर्ष करीत राहायचा चलत राहायचं. जसं होईल तसं होईल. ते मागच्यांचा विचार करत नाही. फक्त आपल्या स्वतःसाठी आपल्या फॅमिलीसाठी जगत राहायचं. कुठून करतोय काय लोकांना खापा नाही.
लोकमात्या देव पैसा आणतोय कुठून आणि करतोय कास काय. तो आमच्याकडं आम्ही ह्याच्या आधीचं दूधवाला असताना, आम्ही ह्याच्या आधीचं काय करणार असताना, आमच्याकडे क्षेत्र भरपूर असताना आमच्या पुढे चाललाय कसं काय. आता चाललाय कसं काय म्हणजे आम्ही काही आम्ही खाताड पिताड नाही, खाईन एवढंच मटण बिटन तेवढं, दुसरं काय नाही. ती पण ती माळ मी तर माळ करीच आहे. दुधाचा धंदा असं माहिती का, एक दोन गाय चालत नाही, 10-15-20 गाय असेल ना तर दुधाचा धंदा चालतो आणि त्याच्यावर पैसे भेटतात. पण ही माग आहेत ना 4-2 जण ना निवळ चर्चा करतात, डेअरी बसतात, डेअरीच्या आड्याला कटाडे आणि त्या कटाडावर बसतात, निवळ आमचा गु खात्यात, निवळ गो खात्यात. निवळ मी चर्चा. कसं माहिती का, माझा गो तुमच्यासाठीच आहे. मी त्यांना काय म्हणतो, माझा गो तुमच्यासाठीच आहे खायला. डेअरीवर माझा गो खात्यात, जवळची बी खात्यात आणि लांबची बी खात्यात. पण आम्हाला नाही काय फरक पडतो, जेवढी माग गो खात्यात ना तेवढी माझी प्रगती होत चालली. सगळ्यात आणि महत्वाचं आमचा आम्ही चॅनल काढलाय, माझा गो खाल्ला चॅनल काढलाय हे तर लय मोठा लय पोटात मोठी दुखतंय. बेकार आहे. लय पोटात दुखतंय. चॅनल गावडापासून ना आम्हाला 10-5 रुपये भेटायला लागलं. लोकांना आम्ही चांगली माहिती द्यायला लागलो, ही लोकांना खाताना. हो एखादा शेतकरी आपल्यापासून सुधारत असतात तर काय अडचण नाही. ती मग काय म्हणते पाहिजे, तुला सांगायची काय गरज आहे, शेतकरी लय हुशार आहे. पण शेतकरी हुशार नसते, सगळ्याला काय माहिती नसतं. चला आता हिडू लय मोठा होतोय. चला, याच्यावर बाय बाय. आणि ज्यांना आवडला असेल त्यांनी लाईक सबस्क्राईबर करून घ्या. आणि बाय बाय आता सर्वांना का दारा तरी काढायचं दारा. हा हिडू लय मोठा